हर्षदा, तुला काल दिलेला अभ्यास झाला का? झालाय, फक्त मला वाचायचं राहिलंय. चल आपण दोघी करूयात. हो चल. अरे तिकडे इतकी आकांक्षा इतकी नाराज का? चल बघूयात. आकांक्षा, तू इतकी नाराज का? अगं हर्षदा, मला ज्या गोष्टी परिपाठात म्हणायच्या होत्या त्या लिहायच्या सुद्धा होत्या, पण माझा कंपास घरी विसरला. तुला पेन हवा असेल? हो. इतक्यात काय झालंय? हे धर माझा पेन, मला फक्त वाचायचं राहिलंय. थँक्यू शबनम. शबनम, तुझा हा स्वभाव मला खूप आवडला. दुसऱ्याची मदत करायला मला आवडते. त्याने मला खूप आनंद होतो. अरे कोण आनंद आहे, कोण नाराज आहे, आम्हाला हे सांगा. अरे सबा, आम्ही आनंदाविषयी बोलतोय. तू सांग, तुला का आनंद झाला होता? हाँ झाला कि ईद का दिन था, तो आप सब हमारे घर आए थे मुबारकबाद देने। तब हमने साथ मिलकर शुरकुम्बा लिया था, तो तब मुझे बहुत खुशी हुई थी. अरे हो, माझ्या सुद्धा थोडं थोडं लक्षात आहे. अरे बाहेर कुणाचं तरी रडताना आवाज येत आहे. हो, चला पाहूया. अरे ही तर आपली अनन्या आहे. अरे अनन्याचा भाऊ का रडत आहे? अनन्याचा भाऊ रडतो, पण अनन्या तू का रडत आहे? अगं पूजा, माझा भाऊ रडाय की मलाही रडू येतं. अनन्या, तू कालही शाळेत आली नव्हतीस? अगं मी ह्याला सबायला घरी राहिले होते. अगं अनन्या, तू अशी शाळा बुडवशील तर तुझा अभ्यास खूप मागे राहील. थांबा, माझ्याकडे याच्यावर एक उपाय आहे. कोणता उपाय? आपण तिच्या भावाला अंगणवाडीत पाठवूया. अंगणवाडीतल्या ताई बाळाला घेत्यान का नाही घ्यायच्या, तू त्या वयाचाच आहे. चला मग जाऊया. हो चला. हो चला. आता सगळं छान झालं. आता सगळं खुश. हो, अनन्याच्या भावाला शाळेतही जाता आलं, अनन्याच्या आईचं काम पण बुडालं नाही आणि अनन्याला शाळेतही येतं. हो, आता सगळं छान झालं. मला ज्या गोष्टी परिपाठात सांगायच्या होत्या त्याच गोष्टी मी ह्या सांगणार आहे, आनंदाच्या आणि दुःखाच्या. हो, सगळे आनंदी. थँक्यू. आता सगळं छान झालं. आता सगळं खुश. हो, अनन्याच्या भावाला शाळेतही जाता आलं, अनन्याच्या आईचं काम पण बुडालं नाही आणि अनन्याला शाळेतही येत आलं. हो, सगळं खुश. मला ज्या गोष्टी परिपाठात सांगायच्या होत्या त्याच गोष्टी मी ह्या सांगणार आहे, आनंदाच्या आणि दुःखाच्या. सगळे आनंदी. थँक्यू.